नमस्कार. द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, भारत हा स्टार्टअपचा देश आहे. पूर्वी इकडे काही महिन्यांनी एखादं स्टार्टअप आपल्याला ऐकू यायचं. परंतु अलीकडच्या बदललेल्या काळात दर आठवड्याला काही स्टार्टअप आपल्याकडे चालू होतात आणि त्यातली दर आठवड्याला एक युनिकॉर्न बनतात. युनिकॉर्न म्हणजे स्थापनेच्याच दिवशी $1 बिलियन ज्याचं व्हॅल्युएशन झालेलं आहे, अशा प्रकारचं स्टार्टअप. आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे एक नवीन स्टार्टअप आपल्याकडे आलेलं आहे. परंतु ते उद्योग क्षेत्रातलं नाही, तर ते राजकीय क्षेत्रातलं आहे आणि त्याचं नाव आहे CJP, म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी. हा जो राजकीय उद्योग आहे, त्या उद्योगाचे संस्थापक आहेत अभिजित दिपके. अभिजित दिपके यांना कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी तसं पाहिलं तर नाही. आणि तसं पाहिलं तर आहे अशा करता, की याआधी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडियाला मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. गेले काही दिवस ते अमेरिकेमधून एक धूम माजवत होते. 15 एप्रिलला भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही टिप्पणी केली आणि ती टिप्पणी ही लेझी अनएम्प्लॉईड युथ बद्दल होती असा समज दृढ करून त्याच्यावर 16 मेला त्यांनी एक फॉर्म तयार केला, कॉकरोच पार्टी स्थापन केली आणि त्या कॉकरोच पार्टीला तुम्ही सदस्य व्हा. अट फक्त एकच, तुम्ही बेरोजगार असलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही आळशी असलं पाहिजे, अशी त्यांनी त्याच्यामध्ये चार्टर टाकलं आणि त्याची मागणी पण केली. अर्थातच पूर्वी आपल्याकडे जशा गुन्हेगारी टोळ्या होत्या, तशा आपल्याकडे आता राजकीय टोळ्या पण आहेत आणि त्यातून कीटकांचं नाव असल्यानंतर लाखोंच्या संख्येनं झुरळ म्हणजे कीटक, बरं त्यातून झुरळ म्हणजे हा एक विजिगीषा असलेला प्राणी. आता हा विजिगीषा शब्द थोडा जड मराठी आहे, म्हणून सोप्या शब्दात सांगतो की जो चिवटपणे कुठल्याही संकटावर मात करून टिकतो त्याला विजिगीषा असं एक प्रकारे म्हटलं जातं. तर अभिजित दिपके यांनी ही विजिगीषा दाखवत पहिल्या दिवशी काही हजार, तर दुसऱ्या दिवशी या CJPला 20 लाख, मग 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी आणि 5व्या दिवशी चक्क भारतीय जनता पक्ष, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत, त्याच्यापेक्षा 2.5 पट जास्त फॉलोअर्स मिळवून दाखवले. म्हणजेच एक प्रकारे कोणाच्याही छातीत धडकी भरेल राजकीय पक्षाच्या अशी पहिल्याच पदार्पणात, ज्याला आपण काय म्हणू, आपण युनिकॉर्न आहोत असा आभास त्यांनी निर्माण केला. आणि मग त्यांना समर्थन करण्याची एक फार मोठी चढाओढ लागली. मग सोनम वांगचुक असतील, अनेक लोक त्यांच्या मागे, आप आप पक्षातले त्यांच्या मागे, ममता बॅनर्जी यांच्या पक्षातल्या काही लोकांनी त्यांना समर्थन, काँग्रेसच्या काही लोकांनी त्यांना समर्थन केलं आणि त्याचं स्वागत करण्याची एक प्रकारे चढाओढच लागली. जणू काही त्यांचा वापर, या आंदोलनाचा त्यांचा वापर करून केंद्रातल्या सत्तेचं ओझं आपल्या मानेवरून खाली काढता येईल. याचं कारण आता निवडणुकीमध्ये त्यांना आपण हरवू शकत नाही असा दृढ विश्वास सर्व विरोधी पक्षांचा पश्चिम बंगालमधल्या दारुण पराभवानंतर झालेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुठलाच राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाच्या समोर टिकू शकेल अशी आत्ताची परिस्थिती नाही. गुजरात तो बहुत दूर की बात रही. त्यामुळे 2029 सालपर्यंत आपली एकी टिकेल की नाही अशी शंका आहे. दुसरी गोष्ट, विरोधी पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची एकजूट अथवा समन्वय नाही. इंडिया आघाडीचं अस्तित्व दिसत नाही. ममता बॅनर्जी यांना राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व आता द्रमुकला मान्य नाही. त्यामुळे द्रमुक, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे एक तुटल्यात जमा आहे. त्यामुळे इंडिया आघाडी ही शकल झालेली आहे. तशा प्रकारची अवस्था असल्यामुळे आता जर भारतीय जनता पक्षाला हरवायचं असेल तर आपल्याला बांगलादेशप्रमाणे, नेपाळप्रमाणे आणि श्रीलंकेप्रमाणे तरुणांचा उठाव केला पाहिजे आणि तरुणांचा जमाव हा हिंसक होऊन एखाद्याच्या घरावर किंवा एखाद्याच्या कार्यालयावर हल्ला करून त्यांनी ही सत्ता उलथवून टाकली पाहिजे. अशा विचारसरणीवर ठाम असणारे, परंतु सुरुवातीला मात्र आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने जातोय असं सांगत शांततापूर्ण आंदोलन करण्याची तयारी दाखवणारे आणि तसं पहिलं आंदोलन करूनही दाखवणारे जे असतात, त्यांचंच एक प्रत्यय आज आपल्याला जंतर मंतर मध्ये आलं. आधीच जाहीर केलं होतं की 6 जूनला सकाळी अभिजित दिपके, ज्यांच्याकडे या पक्षाच्या नेतृत्वाची धुरा आहे, ते दिल्लीला उतरतील. प्रथम जाहीर केलं की त्यांचं स्वागत करायला तुम्ही दिल्ली एअरपोर्टला या. मग त्यांना सांगण्यात आलं की नाही, तसं करू नका, तुम्ही जंतर मंतर जवळच्या पोलीस स्टेशनवर या. नंतर सांगण्यात आलं नाही नाही, पोलीस स्टेशनवर पण येऊ नका, तुम्ही थेट जंतर मंतर मैदानावर या. जर आम्हाला परमिशन दिली आंदोलनाची, प्रदर्शन करायची तर ठीक, अन्यथा आपण तिकडे लाखोंच्या संख्येने जमा होऊया. अर्थात असं जाहीर केल्यानंतर पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. अगदी पार विमानतळापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत आणि पोलीस स्टेशन पासून ते जंतर मंतर पर्यंत कडेकोट बंदोबस्त होता. इतकंच काय, तर अभिजित दिपके यांचे वडील, आई वडील जे पुण्यात राहत होते,
ते संभाजीनगरला शिफ्ट झालेले होते. त्या संभाजीनगरला त्यांना सुद्धा ॲडिक्वेट प्रोटेक्शन देण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे प्रचंड मोठी उत्सुकता होती. मीडियामधला एक वर्ग त्यांना दुसरे अण्णा अशा स्वरूपात गाजवायला तयार झालेला होता. सोशल मीडियावरून प्रचंड मोठी आरास मांडण्यात आलेली होती. मखर मांडण्यात आलं होतं. आता फक्त कॉकरोच जनता पार्टी नावाचा गणपती त्याच्यात विराजमान करायचा आणि या आधीचं सरकार आपण विसर्जित करायचं याच्याकरता सगळी घाई लागलेली होती. डेमोक्रेसीमध्ये प्रश्न विचारायची मुभा प्रत्येकाला आहे आणि मतभेद हेच डेमोक्रेसी असण्याचं लक्षण आहे. परंतु मतभेद व्यक्त करण्याकरता आपण कोणत्या प्रकारचे मार्ग वापरतो याचा विचार व्हायला पाहिजे. याचं कारण अलीकडच्या काळात मतभेद व्यक्त करण्याकरता परदेशातल्या काही गोष्टींचा आपण वापर करायला लागलोय की काय अशी आम्हाला भीती वाटायला लागली आहे. याचं कारण यापूर्वी या देशातून राहुल गांधी परदेशात जाऊन तिकडे हा देश बर्बाद आहे, इथली डेमोक्रेसी बर्बाद आहे, इथली अर्थव्यवस्था बर्बाद आहे, अशा प्रकारची विधानं करून आमची डेमोक्रेसी वाचवायला तुम्ही या. म्हणजे ज्यांच्या डीप स्टेटला आमची इकॉनॉमी आणि आमची देशाची राज्यव्यवस्था नष्ट करायची आहे त्यांनाच ते हकारे घालत होते की इकडे या आणि आम्हाला वाचवा. त्याच्यानंतर एक दुसरा मार्ग निघाला, तो म्हणजे या देशातल्या महनीय व्यक्ती जेव्हा परदेशात जातात आणि प्रेस समोर बोलतात, मग ते ब्रीफिंगसाठी असेल किंवा इतर कुठल्या भाषणासाठी असेल, तेव्हा त्यात व्यत्यय आणायचा आणि भारतीय लोकशाहीवर तो विषय नसला तरी त्यांना प्रश्न विचारायचे. हे पहिल्यांदा घडलं नरेंद्र मोदी नॉर्वेला गेलेले असताना. तिकडे प्रेस ब्रीफिंग होतं, प्रश्नोत्तर नव्हती. प्रेस ब्रीफिंग मध्ये फक्त तुम्हाला काही निवेदन दिलं जातं. त्याच्यानंतर प्रधानमंत्री उतरून स्टेजवरून गेल्यानंतर तिथे भारताच्या डेमोक्रेसी बद्दल आणि या सगळ्या गोष्टीबद्दल पंतप्रधान कधी बोलणार आहेत असा प्रश्न केला गेला. बरोबर त्याचं शूटिंग करण्यात आलं आणि पंतप्रधान याला उत्तर देत नाहीत, याच्याकडे ढुंकून बघत नाहीत. हे लगेच काही क्षणात भारतात पोहोचवण्यात आलं आणि मग त्याच्या सोशल मीडियावर गोष्टी व्हायरल करण्यात आल्या. त्यानंतर भारताचे चीफ जस्टिस सूर्यकांत हे लंडनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कायदा या विषयावर भाषण करण्याकरता गेलेले होते. त्यावेळेला सुद्धा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जरी असला तरी भाषणात व्यत्यय आणत एका व्यक्तीने त्यांना भारतातल्या लोकशाहीवर आणि विशेषतः त्याचा रोग जो सगळा होता तो या झुरळ पार्टीच्या संदर्भातलाच होता, त्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. सूत्रधारांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाला थांबवून तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॉन्फरन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रश्न विचारा अशी सक्त ताकीद दिली. तेवढीच गोष्ट आपल्याकडे व्हायरल केली गेली आणि त्यातून या देशामध्ये कशी दडपशाही आहे, विचार स्वातंत्र्य नाही, बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी नेहमीच्या हातखंडा टूल किट नुसार आपल्याकडे मार्केट केल्या गेल्या. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आमच्या डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशनचं, लोकशाही संस्थांचं दानवीकरण करण्याकरता म्हणून अशा गोष्टी वारंवार वापरल्या जातात. याचा अनुभव मला देखील आलेला आहे. यापूर्वी बर्लिनला एका कॉन्फरन्सला गेलो होतो आणि त्यावेळेला तिकडे प्रश्न विचारताना भारत कसा चांगला आहे याच्या संदर्भातली, इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातली सगळी कॉन्फरन्स होती. अर्थविषयक लोक होती आणि त्यावेळेला माझं सेशन झाल्यानंतर एकाने मला सांगितलं, काय तुम्ही देशाचं गुणगान गाता, तुमच्या देशात तर एका अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम मुलाला क्विज कॉन्टेस्ट जिंकायचाही अधिकार नाही. मला मला काही कॉन्टेक्स्ट कळलाच नाही. नंतर कळलं एका चित्रपटामध्ये तसं होतं आणि तो चित्रपट सत्य घटनेवर होता. मी तो चित्रपट पाहिला होता त्यामुळे मला काही उत्तर देता आलं नाही. इकडे येऊन मी तो चित्रपट पाहिला, तो स्लम डॉग मिलियनेअर. मग ह्या चित्रपटाची महती परदेशात कशी काय कळली, तर त्याला ऑस्कर मिळालेलं होतं. म्हणजे मग मला वाटायला लागलं की हा चित्रपट गाजावा याच्याकरता ऑस्कर दिलं गेलं होतं का, कारण ते गाणं आजा आजा जिंदगानी के तले हे काही फार ग्रेट आहे अशातला काही भाग नव्हता. मुद्दा तो नाही आहे. मी तो चित्रपट पाहिला आणि मलाही धक्का बसला. याचं कारण तो जो मुस्लिम मुलगा होता त्याचं नाव आहे जमाल मलिक आणि त्याला अमिताभ बच्चनची भूमिका करणारे जे होते अनिल कपूर ते जिंकू देत नाहीत. आणि मग खरोखरच कोणाचंही असं मत होईल की या देशामध्ये अल्पसंख्याकांना कुठली स्पर्धा जिंकायचा अधिकार नाहीये. वस्तुस्थिती तशी नाहीये. आमच्या देशामध्ये राष्ट्रपतीपासून क्रिकेटच्या कप्तानापर्यंतच्या सर्व जागा, अगदी चीफ जस्टिस जागा सुद्धा अल्पसंख्याक समुदायाच्या मुस्लिम समाजाला गौरवाने देण्यात आलेली आहेत. परंतु त्याची मूळ कादंबरी जेव्हा मी वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मूळ कादंबरीचं नाव जमाल मलिक नाहीये तर राम आहे. मग रामचं जमाल मलिक करण्यामागचा हेतू काय होता, हेच ते कथ्याचं युद्ध जे या देशामध्ये चालू आहे आणि त्या कथ्याच्या युद्धाचा एक टप्पा म्हणजे आज जंतर मंतरवर झालेलं आंदोलन. 2 कोटी लोकांनी सह्या केल्या, 2.5 कोटी लोकांनी काहीतरी सह्या केल्या आणि भरपूर आणखीनही सह्या करणार होते. नंतर असं लक्षात आलं की त्या सह्या झालेले जे काही देश आहेत त्या देशातनं सह्या झाल्या, त्या देशाचं पॉप्युलेशन सुद्धा तेवढं नाहीये, एवढ्या त्या देशातनं सह्या झाल्या. भारतातून त्यातल्या फार कमी होत्या. याचं कारण आज जंतर मंतरवर
दिल्लीतल्या अनेक पत्रकारांशी मी बोललो. त्यातले काही मोदी विरोधकही आहेत. अनेक वर्ष मोदीला विरोध करणारे पत्रकार आहेत. त्यांनी देखील 2000च्या वरती माणसं नव्हती. 2000 हा सुद्धा डोक्यावरनं पाणी असा आकडा त्यांनी मला सांगितला. परंतु तिकडे चोख पोलीस बंदोबस्त होता, मीडिया कर्मी होते, युट्यूबर्स होते. म्हणजे एकच गोष्ट लक्षात आली की सोशल मीडियावरचं तुम्हाला मिळालेलं समर्थन आणि प्रत्यक्षात जमिनीवर तुमच्या बरोबर येऊन लढायला उभे राहिलेले लोक, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. प्रथम पासून जे सांगत आलेले आहेत की आमची पाठी कोरी आहे, आमची पाठी कोरी आहे, ती पाठी खरोखरच कोरी आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं मला तरी दिसायला लागलं. याचं कारण तिथे कोण दिसले, याची प्रेस कॉन्फरन्स कोणी घेतली? तर आशुतोष रांका. आशुतोष रांका कोण आहेत? तर ते आम आदमी पक्षाचे राजस्थानचे प्रमुख आहेत. दुसरे आहेत विजय दहिया, जे ध्रुव राठींबरोबर वारंवार दिसलेले आहेत. आणि तिसरे आहेत, ते अधिक इंटरेस्टिंग नाव आहे आणि ते म्हणजे सौरभ दास. होच, हेच ते सौरभ दास जे उमर खालिद बरोबर, ज्यांना या देशाचे तुकडे करायचे होते, चिकनने कापायची होती, अशांच्या बरोबर वारंवार दिसले सौरभ दास तिकडे होते. परंतु ना तिकडे कोणती मोठ्या प्रकारची अरेंजमेंट होती किंवा आणखीन काही रचना केलेली होती. त्यामुळे एकूणच हा सगळा प्रकार हा काहीसा अण्णा आंदोलनाची जी तयारी होती त्याच्या पुढे सुद्धा हे अतिशय कमी फिकं, शाहीनबागच्या पुढे तर काहीच नाही अशी परिस्थिती आता तिकडे खरंच कोरी होती. अशा प्रकारच्या चळवळीतून मतपरिवर्तन जरूर होत असतं, परंतु चळवळीच्या पातळीपर्यंत नेण्याकरता जे एक डेडिकेशन लागतं, कार्यकर्त्यांची वचनबद्धता लागते, ती कार्यकर्त्यांची वचनबद्धता सुद्धा मला दिसली नाही. साधारणतः कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये जो उत्साह असतो तशाच प्रकारचा उत्साह आपल्याला इकडे दिसून आला. त्यामुळे अण्णा मुवमेंटला जी एक नैसर्गिक ऊर्जा लाभलेली होती, काही विचारवंत त्याबरोबर आलेले होते, काही काळ तरी त्यांनी एक एक्साइटमेंट निर्माण केलेली होती, तशी एक्साइटमेंट टिकवण्याची सुद्धा हे आंदोलन किंवा ह्या सगळ्या एकत्रीकरणाची क्षमता आहे असं मला अजिबात वाटत नाही. दुसरी गोष्ट, अनेकांनी मला एक प्रश्न विचारला आणि तो म्हणजे काँग्रेसला या आंदोलनाची काही मदत होईल का? खरोखरच काँग्रेस आज कोणी मदत केली तर ती स्वीकारायच्या मानसिकतेत आणि क्षमतेत आहे का? आपलीच जर झोळी फाटकी असेल तर आपल्या झोळीमध्ये आणखीन कोणी काहीही आणून टाकलं सकस तरी ते आपल्या अंगी लागणार आहे का, याचा विचार आता काँग्रेसनं करायची इश्यू आहे. याचं कारण असं आहे की जे देणारे आहेत त्यांच्या क्रेडिबिलिटीचा खूप मोठा प्रश्न आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना सर्वात महत्वाचं काय असेल, लोक तुम्हाला मतं का देतात? केवळ तुम्ही प्रश्न मांडता म्हणून नव्हे, तर त्याची उत्तरं शोधण्याची क्षमता आणि उत्तरं राबवण्याची क्षमता तुम्ही दाखवता म्हणून तुम्हाला लोक देतात आणि ती विश्वासार्हता निर्माण व्हायला लागते. खरोखरच आजच्या आंदोलनानं ती विश्वासार्हता निर्माण होईल असा एक पुसटशी शंका तरी आलं का? याचं कारण तुम्ही फक्त धर्मेंद्र प्रधान यांना हाकलून दिलं पाहिजे अशी मागणी करताय, परंतु त्याच्यानी व्यवस्था बदलेल का हा प्रश्न आहे. एक इथे मला आणखीन गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे तिकडे एक घोषणा देण्यात आली. त्याच्या काही क्लिपिंग्स उपलब्ध आहेत. अर्थात त्याची सत्यता पडताळून बघितली जाईल जरूरही, परंतु हमें चाहिए आजादी. आजादी कशापासून तुम्हाला हवी आहे? या देशापासून हवी आहे? आजादी हम लेकर रहेंगे, आजादी हक से लेंगे, आजादी हक है हमारा, आजादी. तीच मुलं इकडे येऊन गोंधळ घालत होती का, हा देखील विचार करायला पाहिजे. याचं कारण आजादी कोणापासून हवी आहे याचंही स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. त्यामुळे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका इथे जशी आर्थिक परिस्थिती बर्बाद झालेली होती तशा प्रकारची आर्थिक परिस्थिती इथे बर्बाद झाली आहे अशी सुतराम शक्यता आपल्याकडे नाही आहे. याचा अर्थव्यवस्थेचे काही प्रश्न नाही आहेत असं नाही. महागाई वाढते आहे आणि महागाई वाढण्याचं कारण जे युद्ध आहे त्याविषयी काटकसरीनं राहण्याचा सल्ला पंतप्रधानांनी यापूर्वीच दिलेला आहे. पेट्रोलच्या किमती वाढतील तेव्हा त्याचा काटकसरीनं वापर करा. सोनं विकत घेऊ नका आणि आयातीचा भार या देशावर वाढवू नका, हे देखील पंतप्रधानांनी सांगितलंय. आणि फॉरेन एक्सचेंज आता महत्वाचं आहे, त्यामुळे कोणी फॉरेन टूर्स करू नका. शक्य असेल तरच, जर गरज असेल तरच करा आणि शक्य असेल तर टाळा, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की अशा प्रकारे जनमानसाचं गारुड ज्याच्या हातात आहे असा पंतप्रधान जिथे लाभलेला असतो तिकडे बांगलादेश किंवा नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होणं अत्यंत कठीण आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे बेरोजगारीचे प्रश्न नाही आहेत का? 100% आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी या पुढच्या काळामध्ये ते आणखीन वाढत जाणार आहेत. परंतु त्याकरता सरकार जबाबदार आहे आणि सरकारला जरी जबाबदार धरलं तरी ती समस्या तुम्हाला सोडवता येणार आहे अशी तुमच्याबद्दलची क्रेडिबिलिटीची भावना अजून जनतेमध्ये निर्माण झालेली नाहीये. मग ह्याच्याकडे काँग्रेस कसं बघत असेल? याच्याकडे ज्यांना भारतीय जनता पक्षाला सत्तेवरनं खाली खेचायचे ते कसं बघत असतील? तर मला असं वाटतं आपण एखाद्या ऑइल टँकमध्ये ऑइल किती आहे बघण्याकरता आत काडी टाकून बघतो आणि त्याला डीप स्टिक म्हणतात आणि मग ती वरती काढून किती ऑइल आहे हे आपल्याला कळतं. तसं हे आता डीप स्टिक टाकून बघितलेली आहे. याचं कारण
पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून हटवणं किती कठीण आहे किंवा अशक्य आहे याची जाणीव विरोधी पक्षाला आणि विशेषतः काँग्रेसला झालेली असेल. याचं कारण आतापर्यंत काँग्रेस आणि द्रमुक यांचा हात एकमेकांची घट्ट धरलेला होता, परंतु जोसेफ विजय यांच्याबरोबर साधण्याकरता संधी साधूपणा जो काँग्रेसने दाखवला त्याच्याकरता द्रमुक त्यांच्यापासून वेगळं झालं आणि त्यांची भाजपची जवळीक वाढते. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तृणमूल काँग्रेस फुटतंय आणि आता सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्षाला सोयीस्कर अशी भूमिका घेताना ते आमदार दिसत आहेत. तर त्यांचे अनेक खासदार फुटून भारतीय जनता पक्षाला समर्थन देण्याच्या एका मोडमध्ये आहेत आणि तिकडे फक्त आता गरज आहे ती एका एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांची, तशी फिनोमेना तिकडे आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांचं साथ तुटलेली आहे. दुसरी गोष्ट, द्रमुक आणि काँग्रेस यांची साथ तुटलेली आहे. क्षीण झालेला एनसीपी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा क्षीण झालेल्या शिवसेना आणि उरलेले पक्ष यांच्या ताकदीवर भारतीय जनता पक्षाला आव्हान देता येईल अशी परिस्थिती आपल्याकडे काही आता निर्माण झालेली नाहीये. त्यामुळे अँटी बीजेपी फोर्स जी आहे ती अतिशय डेस्परेट झाली आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा क्षीण झालेली आहे. त्यामुळे या डेस्परेशन आणि क्षीणतेतून एक असा मार्ग तुमच्या डोळ्यासमोर येतो की जो निवडणुकी व्यतिरिक्त आपल्याला सत्ता देईल का, हे अनेक दिवसांचं स्वप्न की जे आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांमध्ये यशस्वी झालं ते इथे करता येईल का, याच्या करताचा म्हणून एक डीप स्टिकचा हा प्रयोग केलाय असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा स्टार्टअपचा प्रयोग पहिल्याच आगमनात दमदार काय म्हणून आपण ज्याला युनिकॉर्न होईल असं जे सांगितलं जात होतं तसा युनिकॉर्न वगैरे तो काही झालेला नाहीये. आप जेव्हा निर्माण झालं त्यावेळी जी काही एक्साइटमेंट होती ती सुद्धा एक्साइटमेंट आता आप व्हर्जन 2 आहे तिथे सुद्धा निर्माण झालेली नाहीये. त्यामुळे केंद्रातल्या सरकारला याच्यामधून कोणताही धोका नाही आणि काँग्रेसला याचा कोणताही फायदा होणार नाही. रामलीलेवर जशा जत्रा होतात तशी एक अनऑर्गनाइज 1000 लोकांची 1,500 लोकांची जत्रा होती असं म्हणावं लागेल. आणखीन एक शेवटचा मुद्दा तो सोशल मीडियाच्या प्रभावाचा आणि तो अतिशय चिंताजनक आहे आणि तो म्हणजे रिअल मुद्दे खरोखरच सरकारला विचारले पाहिजेत. नीटचा जाब विचारला पाहिजे, सीबीएसईचा जाब विचारला पाहिजे आणि पुन्हा हे होणार नाही याकरता म्हणून एक वॉचडॉग निर्माण झाला पाहिजे. परंतु आज ती संधी कॉक्रोच जनता पार्टी गमावताना दिसते, किंबहुना हास्यास्पद पातळीवर हे सगळं गेलेलं आहे. आणि सोशल मीडियामधला सपोर्ट म्हणजे राजकीय पक्षाची स्थापना होत नाही, त्याकरता पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष काम करावं लागतं आणि एक घट्ट अशी विचारसरणी उभी करावी लागते. सोशल मीडियामधला विजय हा काही खरा जमिनीवरचा विजय नसतो. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल की हे किती फोल आहे. अलीकडेच कोल्हापूरला मला एका कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. कार्यक्रम अर्थात तिथल्या एका कुस्तीच्या फडात होता. मी तर घाबरून गेलो, कारण कुस्ती वगैरे हा काय आपला प्रांत नाही. तिकडे कुस्तीला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी, आणि ही फायनल कुस्ती आता चालू होते आणि एक तगडा पैलवान अतिशय आणि एकदम सुकडा पैलवान यांची फायनल सुरू झाली आणि बघता बघता एका क्षणात त्या तगड्या पैलवानाने सुकड्या पैलवानाचा पट काढला, त्याला लाल मातीत खाली दाबला आणि तो गयावया करायला लागला, मेलो मेलो ओरडायला लागला. तेव्हा पंच वर गेले आणि त्या पंचांनी त्या दोघांची कुस्ती सोडवली आणि डाव्या हाताला तो तगडा पैलवान आणि उजव्या हाताला तो मेलो मेलो म्हणणारा जमिनीला पाठ टेकलेला हरलेला सुकडा पैलवान होता. आता डाव्या बाजूच्या तगड्या पैलवानाचा हात पंच वर करतील आणि त्याला विजयी घोषित करतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात पंचांनी उजव्या बाजूच्या सुकड्या पैलवानाचा जो हरलेला होता, जमिनीला पाठ टेकलेली होती, त्याचा हात वर केल्यानंतर सगळ्यांनीच सांगितलं अहो तो तर हरलेला होता. तेव्हा पंच म्हणाले तो हरला हे मला मान्य आहे, पण सोशल मीडियावर याला लाईक जास्त आहेत म्हणून मी त्याला विजय जाहीर करतोय. आज हा जो झुरळ नावाचा पैलवान आहे त्याचा आपण विजय जाहीर करूया. तो कितीही सुकडू असला तरी देखील तो आज विजयी झालाय असं जाहीर करायला काही हरकत नाही. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. असेच नवनवीन विषय आम्हाला सुचवत चला. आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पाहायला विसरू नका द उदय निगडूकर शो.